आदरणीय अध्यक्ष डॉक्टर मनोहर म्हैसाळकरजी, मित्रवर सुनील किटकरूजी, विदर्भ साहित्य संघाशी संबंधित सगळे कार्यकर्ते पदाधिकारी, उपस्थित नागरिक सज्जन, माता भगिनी, आजच्या भाषणाचे विषय दोन झाले आता. एक म्हणजे हे पुस्तक आणि दुसरं शतकोत्तर आव्हानांच्या शृंखलेचं समापन. पुस्तक आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि पुस्तकाची पुरेशी पृष्ठभूमी सुनीलजींनी सांगितलेली आहे. पुस्तक वाचनीय झालं आहे कारण ते अनुभवातनं आलं आहे. त्याच्यात कुठेही तर्काने एखादी गोष्ट लढवून सांगितली असं नाही आहे. प्रत्यक्ष बोलका अनुभव आहे आणि तो सहज सोप्या सामान्य माणसाच्या भाषेत आलेला आहे. साहित्य म्हटल्यावर काहीतरी कठीण वगैरे असतं असं सामान्य माणसानं वाटतं. कुठेतरी मी असं वाचलं आहे की एक कॅथार्सिस नावाचा शब्द चालतो की मनातली तळमळ बाहेर येते साहित्याच्या रूपाने. रामायणातली कथा आपल्याला माहिती आहे. मा निषाद प्रतिष्ठास्त्वम हा जो पहिला श्लोक स्फुरला त्याच्यामागे एक प्रतिक्रिया होती ती मनाची. हे पुस्तक तसं झालेलं आहे. म्हणजे 10 वर्ष तिथे काम केलेलं आहे. त्यानंतरही पूर्वांचलांच्या इकडे येऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी अनेक लोकांशी संबंध, त्या कामात सक्रिय सहभाग असा असल्यामुळे ती संवेदना ही या पुस्तकाच्या रूपाने बाहेर आली आहे आणि म्हणून हे पुस्तक जिवंत आहे. बाकी साहित्यिक मूल्य वगैरे याचा या पुस्तकाशी विचार मी करत नाही, कारण त्यांनी जे सांगितलं की खरोखर आपल्याला माहिती नाही आहे. आपला देश म्हटल्यावर त्याची माहितीच नाही. आपलं शरीर म्हटल्यावर आपल्याला माहीत असू नये त्या शरीराशी, असं चालत नाही. तसं पुष्कळ बाबतीत असं आहे. म्हणजे उत्तर पूर्वही आहे आणि आपण खूप आत गडचिरोली, चंद्रपूर तिकडल्या आतल्या भागात जर गेलो तर आपल्याला माहीत नसणाऱ्या अनेक गोष्टी तिथे आहेत माणसांविषयीच्या. आजकाल इतकं विश्व मर्यादित झालं आहे, तसं गुगल वगैरे सगळं असल्यामुळे विश्वातल्या सगळ्या गोष्टी माहिती असतात असा एक गैरसमज आहे. परंतु विश्वातल्या गोष्टींची माहिती बोटांच्या अग्रावर ठेवणाऱ्याला तुझ्या गावाच्या बाहेरची नदी तिचं नाव काय असं विचारत तो सांगू नाही शकत. ही सत्य स्थिती आहे. त्याच्यामुळे बुद्धीनी इन्फॉर्मेशन यायला लागली, पण मनातली ती जी आर्तता आहे ती कोरडी व्हायला लागली की काय असा संशय आहे. ती आर्तता आपल्या देशाविषयी असली पाहिजे. उत्तर पूर्वांचल हा आपल्या देशाचा रामायण कालापासून भाग आहे. म्हणजे सुग्रीवाचे वंशज आम्ही असं तिथे कार्बी आंग्लॉंगमध्ये लोक म्हणतात. घटोत्कचाचे वंशज आम्ही असं तिथे म्हणतात. हिडिंबेचं घर दाखवतात. त्रिपुराच्या राज्यघराण्यात आजही महाभारत काळापासून त्यांची आणि जी वंशावळी आहे ती आहे आणि असं सांगतात ते आमच्याकडे युधिष्ठिराने दिलेलं सिंहासन आहे. पाहायला सुद्धा मिळतं ते कधी कधी. पण इतका जो आपला संबंध आहे त्या संबंधाची उपेक्षा झाल्यामुळे अनेक समस्या उभ्या राहिल्या आणि म्हणून ती माहिती सगळ्यांना असली पाहिजे. या तळमळीतून आलेलं हे पुस्तक आहे. सगळ्यांनी वाचावं आणि लोकांना विकत घेऊन वाचायला लावावं, कारण विकत घेतलेल्या गोष्टीचं मूल्य असतं लोकांना. असं हे पुस्तक झालेलं आहे. पण या पुस्तकाचा उल्लेख मी केवळ आज त्याचं प्रकाशन झालं म्हणून नाही करत. ती शतकोत्तर आव्हाने नावाची जी गोष्ट आहे त्याच्याशी मला असं वाटतं त्याचा संबंध आहे. आव्हानं म्हणजे एक परिस्थिती असते आणि त्या परिस्थितीतून पार होणं किंवा ती परिस्थिती बदलवणं याची कुणाला तरी अर्जन्सी असते. ज्याला ती अर्जन्सी असते त्याला ते आव्हान वाटतं. उत्तर पूर्वांचलाचीच गोष्ट घेतली तर एक 50 वर्षापूर्वी तिथे जी परिस्थिती होती तिथे कुणीही जाऊन आला असता तर तो हेच म्हणाला असता की हे काही फार काळ आता भारतात राहणार नाहीत.
अगदी मैदानी आसाममध्ये सुद्धा बराक आणि ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यांमध्ये सुद्धा इतकी घुसपैठ की आज जातो की उद्या जातो अशी स्थिती. तर ही परिस्थिती बदलली पाहिजे असं तर वाटतं. पण मग एक अशी काहीतरी परिस्थिती आली समोर की डेस्परेट होऊन हातपाय झाडत काहीतरी करायचं अशाने होत नाही. तर आव्हान असतं, पण ते थंडपणाने स्वीकारावं लागतं. खूप विचारपूर्वक दीर्घकाळची दृष्टी ठेवून त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. असे लोक जेव्हा काम करतात तेव्हा ते एखादा आव्हान पेलायला काही करतायत असं लोकांना वाटत नाही. परंतु फलानुमेया प्रारंभा अशा त्यांच्या कामाची गत असते. आजचा त्या गोष्टीचा उत्तर पूर्वेवर झालेला परिणाम जर पाहिला तर लक्षात येतं की 40 वर्षापूर्वी तिथे जे सुरू झालं ते कोणत्या दृष्टीने सुरू झालं. त्याच्यामुळे शतकोत्तर आव्हाने असं म्हटल्यावर एक जो त्याच्यात अर्जन्सीचा भाग येतो, ती अर्जन्सी तर मनात असते, लवकरात लवकर पण घाई न करता अशा स्वरूपाची ती अर्जन्सी असावी लागते आणि असते. गुरुजी असं म्हणायचे, हेसन स्लोली असं म्हणायचे. लवकरात लवकर पण घाई न करता ते झालं पाहिजे. संस्थांना आव्हानं असतात, पण आता तसं पाहिलं तर या अर्थाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काही संस्था नाही. मगाशी डोळके सरांनी सांगितल्याप्रमाणे ऑफ दी सोसायटी असं ते आहे. कारण संघाच्या विचारात मुळात जी गोष्ट आहे की या देशापुढच्या सगळ्या आव्हानाचा सामना हा एखादा नेताला करायचा नाही. तो एक नेता करूही शकत नाही, कितीही मोठे नेते असले. आता आपल्या देशात आपली मान्यता अशी आहेच सर्वसामान्य समाजाची की श्री विष्णूचे 9 अवतार झाले. आता देवानी 9 अवतार घेऊनही जर आम्ही सुधारलो नाही, पण नाहीच सुधरत, 10वा अवतार त्यांना संहाराचाच घ्यावा लागणार आहे पुन्हा असं मानतात. एक संघटन, एक पार्टी, एक सरकार, एक नेता यांच्यामुळे परिवर्तन येत नाही, परिवर्तनाला ते सहाय्यक होतात. परिवर्तन तेव्हा होतं जेव्हा सामान्य माणूस त्या परिवर्तनाकरता उभा राहतो. सामान्य माणूस त्या परिवर्तनाकरता जगायला मरायला तयार असतो. 1857 पासून भारताचा स्वातंत्र्य लढा चालला 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 यशस्वी केव्हा झाला? प्रचंड जनजागृती झाली आणि सामान्य माणूसही रस्त्यावर आला. इतरही प्रयत्न आहेतच, क्रांतिकारकांचे प्रयत्न आहेत. सुभाषबाबूंनी एक मोठं आव्हान इंग्रजी सत्तेपुढे उभं केलं. पण मुख्य गोष्ट अशी झाली की अगदी ज्याची हिंमतच नाही, कचखाऊच आहे, तो सुद्धा निदान बाथरूममध्ये दाराला कडी लावून वंदे मातरम जोरात म्हणेल अशी एक भावना सर्व समाजात उत्पन्न झाली. सगळे लोक जन्मात नाही गेले, काही लोक दूरही राहिले, पण जे जिथे होते तिथे त्यांची इच्छा अशी झाली की स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्याच्याकरता मी काही करू शकत असेल तेवढं मी करेन. असं उत्पन्न करण्याकरता काही लोकांनी आपल्या आवाक्याच्या बाहेर जाऊन सर्वस्व समर्पण केलं, बलिदान केलं, जन्म घालवला, त्याच्यात कंगाल झाले, बर्बाद झाले देश उभा करण्याकरता. पण असे लोक थोडेच असतात. त्यांची ही बर्बादी, त्यांचं हे हौतात्म्य, त्यांचं हे समर्पण हे सहाय्यभूत होतं. समाज कचखाऊ राहून चालत नाही, समाज हा असा उभा करावा लागतो. काचावला वीर पुढे धसेना अशी स्थिती अर्जुनाची झाली होती. त्याच्यामुळे कृष्णाला रथाखाली उतरून चक्र हातात घेऊन भीष्मावर चालून जावं लागलं. ते अर्जुनाला जागवण्याकरता होतं, भीष्माला मारण्याकरता नव्हतं. त्यांची प्रतिज्ञा होती कृष्णाची. संघ म्हणतो की हिंदू समाज आपली जबाबदारी पार पाडण्याकरता समर्थ झाला पाहिजे. नेते समाज घडवत नाही, घडलेला समाज नेते आपले बाहेर देतो, समाजातून नेतृत्व घडतं.
त्यामुळे समाज परिवर्तनातून सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामुळे संघ हा संघटन करेल, पण सगळ्या समाजाचं संघटन करेल. आणि संघटन करेल म्हणजे काय करेल? तर एखादी गोष्ट ही मला आव्हान आहे, एखादा अपमान होतो, मला तो आव्हान केव्हा केव्हा वाटतो? स्वाभिमान असेल तर आव्हान वाटतं, नाही तर निमूटपणे मी अन्याय सहन करतो. त्या स्वाभिमानाकरता मला माझ्या स्वची ओळख असावी लागते. आपल्या देशामध्ये इतकी विविधता आहे, या सगळ्यांना जोडणारा स्व कोणचा आहे? त्या स्वच्या पायावर सगळ्यांना निसंदिग्ध स्पष्ट होऊन उभं करावं लागेल, तेव्हा हे बळ येईल. संघटन म्हणजे संघ. विदर्भ साहित्य संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हा संघ शब्द फार जुना आहे सांगितलं. तथागतांपासून आहे असं नाही, त्याच्याही पूर्वी आहे. संगच्छध्वम संवदध्वम संवो मनांसी जानता देवा भागं यथा पूर्वे संजानाना उपासते. संघभावानी वागायचं का? कारण असं वागूनच देवानी काही काही म्हणजे त्याच्याही पलीकडे पूर्वीची परंपरा ते सांगतं. आणि त्यामध्ये समाजाच्या भिन्न रीतीभाती, खानपान रीतिरिवाज, भिन्न पंथ संप्रदाय, भिन्न भाषा प्रांत हे आड येत नाही. कारण पुढच्या रुचेत असा आहे, समानो मंत्र समिती समानी समानम मनस्सह चित्तमेशाम. विनोबाजी याच्यावर टिप्पणी करतात. ते म्हणतात ऋग्वेदकारांना माणसांच्या मनाचं, प्रकृतीचं, मानसशास्त्राचं खूप ज्ञान होतं. याचा पुरावा याच्यात आहे. सगळीकडे सम शब्द वापरला आहे. समानो मंत्र समिती समानी समानम मन. पण चित्त हा शब्द आल्यावर सम शब्द नाही आहे, सहचित्त आहे. कारण मनुष्य हा प्राणी असा आहे की प्रत्येकाचं विश्व वेगळं असतं. एकाच विश्वात राहू नये. प्रत्येकाचं आपलं एक विश्व असतं, प्रत्येकाचा आपला एक विचार असतो, प्रत्येकाचं आपलं मत असतं, आवडनिवड असते. त्याप्रमाणे तो स्वतःला ठेवतो. त्यांच्या मनामध्ये, चित्तामध्ये समानता आणणं शक्य नाही. किंबहुना त्यांच्या चित्तामध्ये विविधता असणं हे प्रकृतीचं सौंदर्य आहे. म्हणून ऋग्वेदकारांनी समशब्द न वापरता सहचित्त वापरला. हे सगळं असून सुद्धा हे सगळे एकत्र राहतील, सहभावना. ही सहभावना सगळ्या समाजात उत्पन्न करायची. तो समाज सगळा विचार करेल. देशापुढे आव्हानं पुष्कळ आहेत, ती सगळी स्वीकारली पाहिजे. हा विचार करून संघ सुरू झाला आणि आता 100 वर्ष पूर्ण होतील 25 मध्ये. या 100 वर्षाचा अनुभव जो संघाचा आहे, एकतर संघाला सगळ्या समाजाला संघटित करायचं असल्यामुळे विरोध होतो, असं होतं तसं होतं. ही काही आव्हानं नाही, ही एक स्थिती आहे ज्याच्यातून आम्हाला जावं लागतं. उपेक्षेची एक स्थिती होती, पार केली. विरोधाची स्थिती होती, ती जवळजवळ पार झाली आहे. अनुकूलतेची स्थिती आहे, त्याच्यातही सुखरूप पार व्हायचं आहे आणि सगळ्यांनाच जोडायचं. कालचे विरोधक सुद्धा हे संघाचे झाले पाहिजेत. ते सगळे लोक संघाच्या शाखेतच येतील असं नाही आहे. परंतु मूळ संघ काय आहे? प्रामाणिकता, देशभक्ती, अनुशासन, स्वचं पक्क आणि स्पष्ट भान, आपल्या राष्ट्राविषयी स्पष्ट कल्पना आणि जीवनामध्ये देशाकरता जगण्या मरण्याचा निश्चय. हे वातावरण समाजात असलं पाहिजे. प्रत्येक माणूस तसाच होईल असं नाही आहे, परंतु समाज हा फॅशनमध्ये चालतो. त्यामुळे समाजातले ज्यांच्या मागे समाज जातो त्या लोकांचं व्यक्तिगत आणि राष्ट्रीय चारित्र्य हे असं असलं पाहिजे. मग एक काळ स्वातंत्र्य आंदोलनाचा असा होता की त्यावेळच्या अगदी गल्लीतल्या नेत्यापासून तर अखिल भारतीय कीर्तीच्या नेत्यांपर्यंत सगळ्यांचं जीवन असं दिसत होतं लोकांना. आणि त्याच्यामुळे सिनेमा काढला तर त्याचा हिरो सुद्धा पांढरी टोपी घालून खादीच्या वेशातच दिसायचा. कारण सगळीकडे वातावरण ते होतं. चांगला माणूस हिरो म्हणजे काय? तो खादीचे कपडे घालणार, आंदोलनात भाग घेणार, जेलमध्ये जाणार, देशाकरता जगणार. हे वातावरण कधी कधी आजही उत्पन्न होतं. कारगिलची लढाई झाली तेव्हा कितीतरी लोकांनी पैसे दिले. भिकाऱ्यांनी सुद्धा 3 दिवस भीक मागून सगळं कारगिलच्या फंडात दिलं.
अकोल्याला ट्युशन क्लासेस चालतात, त्यांनी ट्युशनची सगळ्या वर्षभराची फी फंडात देऊन टाकली. हे वातावरण जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा उभं राहतं. आव्हान येतं, ज्याला आव्हान म्हणतो, की लगेच समाज उभा राहतो. परंतु ही आव्हानं परिस्थिती जी येतात याचं कारण असं आहे की मध्ये मध्ये आपण झोपतो. जागृत राहण्याच्या पाठीमागे काही आव्हान वगैरे येत नाही, आणि त्याच्यामुळे देशाला नित्य जागृत ठेवणारा समाज तो घडवायचा. असं असल्यामुळे आज ना उद्या सगळ्या समाजाला संघटित करायचंच आहे. सगळ्या समाजाला संघटित करायचं आहे, पण ते एका तत्वावर करायचं आहे. बाय हुक ऑर क्रूक, लोकप्रियतेच्या मागे धावून असं नाही करायचं. त्याच्यामुळे लोकप्रियतेची संघाला काही जरूर नाही आहे. संघ हा विचार घेऊन चालतो, आणि 97 वर्ष काम केल्यानंतर आज असं दिसतं की आम्ही या वैचारिक बाबतीत आम्ही बरोबर होतो. असं म्हणताना मी एक सांगतो की या वैचारिक बाबतीत आम्ही वागतो, आणि वागताना जे अनुभव येतात त्याच्या आधारावर पुढे कसं जायचं हे ठरवतो. पोथीनिष्ठ आम्ही नाही. डॉक्टर हेडगेवारांनी सांगितलं, तो शब्द वज्रलेप त्यांनी पुस्तकात जर काही त्यांचं लिहिलं असेल तर ते असं नाही आहे. त्यांनी एक दिशा दिली. हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे, संपूर्ण हिंदू समाज देशाचा जबाबदार समाज आहे, तो असा झाला पाहिजे. हे झाल्याशिवाय कोणतंही चांगलं काम यशस्वी होऊ शकत नाही. ते अनुभवाच्या कसोटीवर आज सिद्ध झालेलं आहे. म्हणून डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात की आपल्या देशामध्ये सगळी क्षमता आहे, पण त्याच्याकरता आपल्याला लोकशक्ती जागरण केलं पाहिजे. त्यांचे शब्द आहेत. अरुणाचलातलंच भाषण आहे त्यांचं. लोकशक्ती जागरण करण्याकरता आपल्याला आपल्या प्राचीन संस्कृतीच्या मूल्यांचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे, हे त्यांचं वाक्य आहे. डॉक्टर वर्गीस कुरियन अमूलवाले ते म्हणतात, अमूलच्या प्रयोगाचा माझा निष्कर्ष काय, त्यांचं आय टू हॅव ए ड्रीम आत्मचरित्र आहे, त्यात आहे की सरकारच्या मागे लागणं सोडून जोपर्यंत आपण जनतेला जागृत करणार नाही तोपर्यंत भारतामध्ये कोणतंही चांगलं काम यशस्वी होणार नाही. तर जनतेची जागृती आणि जनतेची सततची जागृती ही करायला जे आवश्यक आहे त्याच्यावर पक्क राहून जनता जोडायची. त्याच्यामुळे लोकप्रियतेच्या मागे लागून चालत नाही. त्याच्यामुळे 90% आव्हानं निरस्त होऊन जातात. आजच्या कार्यपद्धतीत आव्हानं नाही, परिस्थिती आहे ती बदलायची आहे. रस्ता आम्हाला माहिती आहे, आम्ही हळूहळू काम करतो. पण तरी 100 वर्ष व्हायला आली तर आता काय काय विचार करायला लागेल. एक तर जे मी म्हटलं, साधारणपणे दर 12-15 वर्षांनी संघात एक आमूलाग्र चिंतन चालतं. अगदी शाखेत जाणाऱ्या मुख्य शिक्षकापासून तर सरसंघचालकापर्यंत सगळीकडे तो विचार फिरतो, पुनर्विचार प्रत्येक गोष्टीचा. अगदी बारीक सारीक गोष्टीसुद्धा योग्य आहेत नाहीत, अनुभव काय आहे, कसं नवीन काय काय घ्यायचं काय सोडायचं, आणि त्याच्या आधाराने संघटनेमध्ये आवश्यक तो बदल केला जातो. ही प्रक्रिया पुढे कायम राहिली पाहिजे, कारण आता खूप मोठा वर्ग हा संघाशी जुळलेला आहे. मोठा वर्ग स्वयंसेवक झालेला आहे, आणि संघाचे स्वयंसेवक जे जे करतात त्याच्यात खूप मोठ्या संख्येने लोक जुळत आहेत. समाजातले पुष्कळ चांगले चांगले लोक, मान्यवर लोक, निरनिराळ्या विचारांचे लोक हे सुद्धा संघासोबत काम करायला आता तयार आहेत आणि करतही आहेत. अशा वेळेला मग आत्तापर्यंत संघाने काही चांगलं केलं म्हणून हे झालेलं आहे. तर आत्तापर्यंत संघाने चांगलं केलं ते का केलं, तर हे असं असं आहे म्हणून. मग ते त्याला पक्क धरून ती म्हणजे लकीर के फकीर अशी प्रवृत्ती समाजात असते. शेजाऱ्याकडे गेला, अरे बाबा माझ्या कुत्र्याला असं असं झालं आहे, मी जनावरांचा डॉक्टर म्हणून हे उदाहरण आठवलं मला. कुत्र्याला असं असं झालं आहे तर काय करावं, तो म्हणा माझ्या कुत्र्याला असं झालं होतं तर त्याला मी बाटलीवर टिंक्चर आयोडीन पाजलं. तो लगेच घरी गेला, टिंक्चर आयोडीन आणलं, कुत्र्याला पाजलं, कुत्रा मेला, मरणारच. तो आला ओरडत याच्याकडे, अरे तू सांगितलं म्हणून. तो म्हणे मी पुढचं वाक्य ऐकलं नाही तू, मी टिंक्चर आयोडीन पाजलं, माझाही कुत्रा मेला. आणि लोकांना धीर नसतो, त्याच्यामुळे एक एक धरून चाललं की ते त्याच्यात जडवत होऊन जातात त्याच्यात.
त्याच्यामुळे 100 वर्ष झाल्यानंतरही ही जी दर 15 वर्षांनी सिंहावलोकनाची पद्धती आहे ती आत्तापर्यंतच्या कार्यकर्त्यांच्या स्वभावात आहे. तो स्वभाव पुढे चालू राहायला पाहिजे. हे आव्हान नाही, ही करायची गोष्ट आहे, पण म्हणाल तर ते आव्हान आहे. कारण जुनी झाली आहे संघटना. जुनी झाली तरी जुने पण येऊ नये याची व्यवस्था संघात आहे. संघात 5ही पिढींचे लोक आहेत आणि सामान्यपणे 75 वर्ष झाली की जबाबदारी न घेता लोक काम करतात. जबाबदारीत नवी पिढी येते, असं खालपासून चालू असतं. त्याच्यामुळे सतत तरुण लोक येत असतात. त्याच्यामुळे म्हातारपण येत नाही. जुनी झाली आहे पण म्हातारी नाही झालेली. दुसरं, मुळात एक अगदी मूलभूत गोष्ट आपल्या समाजाला शिकवणे ही मोठी आव्हानाची गोष्ट आहे. ती अशी की आपला समाज दरवेळेला धावा करतो. संकटात पडला की हे परमेश्वरा मला वाचव. आता परमेश्वर काही असा येत नाही, तर आजकाल हे सरकार मला वाचव, कोणीतरी मला वाचवा. माझ्या घरासमोरचा कचरा कॉर्पोरेशननी हटवावा. आहे कॉर्पोरेशनचं ते काम आहे वगैरे, पण नाही आलं कॉर्पोरेशन तर तो पडून राहील, वास येईल. मी कॉर्पोरेशनला शिव्या देत राहीन, कचरा नाही हटवणार. तर आपल्या समाजाला एक 1500 वर्षात ही सवय झाली आहे. कारण राज्य परक्यांचं इतके वेळा आलं आणि आपल्या व्यवस्था सगळ्या तुटल्या, नवीन व्यवस्था उभ्या नाही झाल्या आणि त्याच्यामुळे सतत कोणावर तरी अवलंबून राहणं. आणि नवीन जी व्यवस्था आली ती विदेशी व्यवस्था आहे, ती राज्य केंद्रित आहे. आज आणि काल 2 प्रकारचे लोक येऊन भेटले. तर ते म्हणतात की आम्ही जंगलचे मालक होतो, आता आमच्याजवळ जंगल नाही आहे आणि ज्यांच्याजवळ आहे ते आमची काळजी करत नाहीत. आता आपली व्यवस्था अशी होती, सगळ्याच बाबतीत अशी होती, समाज स्वतःला चालवायचा. जंगलाचे ट्रस्टी जंगलात राहणारे लोक होते. त्यांना आदिवासी म्हणा, वनवासी म्हणा, काय म्हणा ते म्हणा, पण ज्यांना शेड्युल्ड ट्राईब्स म्हणतात ते जंगलाचे ट्रस्टी होते. ते जंगल सांभाळायचे, समाजाला पाहिजे तेवढं द्यायचे, स्वतःची आजीविका त्यात चालवायचे आणि जंगलं कायम ठेवायचे. बायोडायव्हर्सिटी चालू राहायची. रूल ऑफ लॉ असा विलियम दी कॉन्कररनी आणला इंग्लंडमध्ये. रूल ऑफ लॉ हे शीर्षक होतं. त्या शीर्षकाखाली त्यांनी लोकांच्या प्रॉपर्टीज सरकारच्या करून टाकल्या. आपल्या इकडे आपण म्हणतो सबई भूमी गोपाल की, रूल ऑफ लॉ म्हणतो सबई भूमी सरकार की. आता ही व्यवस्था जी आहे ही व्यवस्थाच मुळी स्वतंत्रता किती देते याचा विचार करण्याची गरज आहे. त्यात ती स्वतंत्रता मिळत राहावी याच्याकरता शासन प्रशासनाची व्यवस्था आहे. पण तिथे मर्यादा आहे, तिची कारणं असतील. तिकडे चालली ठीक आहे, आपल्या इकडे आज तीच चालू आहे, तिचं पालन आपण कायद्याने केलं पाहिजे. परंतु केव्हा तरी हाही विचार करावा लागेल ना. आपलं शिक्षण हे आपल्या हाती होतं. धर्मपालांची पुस्तकं पहा, 70% साक्षरता होती आणि सर्व जाती जमातींना प्रशिक्षण मिळत असे. आपलं जीवन कसं चालवायचं या शिक्षणापासून कोणी वंचित नव्हता. इंग्रजांनी ती सिस्टीम आपल्याकडे नेली, त्यांची काउंटी सिस्टीम आपल्यावर लादली. आपण 17% साक्षर राहिलो, ते 70% झाले, असं धर्मपालांच्या पुस्तकात आहे. ब्रिटिश कलेक्टरांचे रिपोर्ट्स वगैरे सगळे प्रमाणाकरता त्यांनी दिलेले आहेत. परंतु असं असल्यामुळे, या व्यवस्थेत आपण असल्यामुळे, हे माझं काम आहे. देश चालवणं कुणाचं काम आहे? आज तुम्ही विचारा रस्त्यावरच्या माणसाला, देश कोणी चालवायचा? तो म्हणेल सरकारने चालवायचा. दिसतं असंच आहे. पण मग काय होतं की एखादा असंतोष असला तर तो बस जाळतो. बस सरकारचीही नसते ना, बस आम्हाला जायला यायला उपयोगी पडतो, तो जाळतो. पोस्ट ऑफिस इंग्रजांचं सरकार होतं, हे आपलं नव्हतं, केलं लोकांनी. पण आता नाही चालणार ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधान सभेतल्या 2 भाषणामध्ये ही गोष्ट सांगितली आहे.
पण हे आपलं सरकार आहे, हा आपला देश आहे, हा आपण चालवायचा, आपली काही जबाबदारी आहे. भगिनी निवेदिता असं म्हणतात की दैनंदिन देशभक्ती म्हणजे नागरिक अनुशासन, नागरिक संवेदना, सिव्हिल डिसिप्लिन अँड सिव्हिल कॉन्शियसनेस, सिविक कॉन्शियसनेस अँड सिविक डिसिप्लिन. त्यामुळे देशाचं भलं करायचं काम आज या ठेकेदाराला, उद्या त्या ठेकेदाराला, संघ लोकप्रिय झाला तर संघाला सुद्धा द्यायला समाज मागे पुढे पाहणार नाही. पण संघ तो ठेका घेणार नाही, कारण संघाला हे शिकवायचं ठेका देऊ नका, आपलं काम स्वतः करा, हे समाजाला शिकवावं लागेल. संघ साधारणपणे सर्वमान्य सगळीकडे झालेला आहे. अगदी संघाशी वैचारिक संघर्ष ठेवणारे लोकसुद्धा एखादं काम नीट व्हायचं असेल तर त्यांना संघवाला हवा असतो, इतका विश्वास तर आहे. त्यामुळे लोकांना हे शिकवणं की असं असलं तरी समाजाचं काम हे समाज हा स्वावलंबी झाला पाहिजे. व्यवस्था कशा असाव्यात काय असावं तो स्वावलंबी समाज निर्णय करेल. आज घाईनी मी असं म्हणालो याचा अर्थ या व्यवस्थेला माझा विरोध आहे असा नाही आहे. काहीतरी व्यवस्था पाहिजे, ती आहे, पण केव्हा तरी समाजाला स्वावलंबी होऊन याचा विचार करावा लागेल की हा देश आम्ही चालवायचा, आमची काही कर्तव्य आहेत, हे सगळं आम्ही करायचं, संघाने करायचं असं नाही. संघ सहाय्यक होईल, नेते सहाय्यक होतील, निरनिराळे पक्ष सहायता करतील, निरनिराळी सरकारं सहायता करतील. समाज जागृत असेल तर, समाज मालक आहे, त्यांनी जागृत राहिलं तो समाज तर हे सगळे आपलं काम करतील. आपल्या समाजामध्ये ही परावलंबिता घालवून स्वावलंबिता आणणे हे काम करणं हे फार मोठं काम आहे, मन बदलवायचं काम आहे. आणि जितक्या लवकर ते होईल तितकं बरं असं काम आहे. आणि आता आम्ही असं म्हणू शकत नाही की आमचं कोण ऐकतो, आम्ही तर फार लहान आहोत. आता आम्ही लहान नाही. तर ही एक जबाबदारी आहे आणि ही नवीन जबाबदारी आहे आणि ही आता आम्हाला पेलावी लागेल. दुसरी गोष्ट की संघ ज्यामुळे मोठा झाला, वाढला, सगळ्यांच्या विश्वासाचं पात्र झाला, त्याच्यामागे काही मूल्य आहेत, ती शाश्वत आहेत. संघटनेचं रूप, शैली या सगळ्या बदलत असतात, बदलल्याच पाहिजे, पण संघटनेची मूल्य बदलत नाहीत. आणि त्याच्यामुळे ध्येयनिष्ठा, आत्मीयता, अनुशासन आणि देशाकरता काम करायचं असलं की कोणीही परका नाही, देशाकरताच काम करायचं, संघाला दुसरं काही करायचं नाही. पण कोणी विरोध जरी करतो तरी ठीक आहे, त्याच्या विरोधाचा त्रास होणार नाही इतकी व्यवस्था आपण करू, पण तो आपलाच आहे, तो आपलाच आहे. असं सगळ्यांकडे आपल्यापणाने पाहणं. खूप कडवट विरोध चालतात, अत्याचारसुद्धा होतात, त्याच्यापायी हत्यासुद्धा होतात स्वयंसेवकांच्या. पण हे करणारे सुद्धा उद्या याच समाजाचे घटक असल्यामुळे त्यांना सामावून घ्यावंच लागणार आहे. आणि म्हणून लढावं जरी लागलं तरी विगतज्वर होऊन लढायचं. थोडे लोक होतो, क्लास संघटना होती तेव्हा ठीक होतं, फार सोपं होतं हे सगळं प्रबोधन वगैरे. आता ही मासच्या जवळ चाललेली आहे संघटना, त्यामुळे सर्वव्यापी हा स्वभाव करायचा. संघ जसा आहे डॉक्टर हेडगेवारांचा तसाच तो कार्यपूर्तीपर्यंत राहायला पाहिजे, हे टिकवून ठेवायचं. ही दुसरी आवश्यकता आहे. एका अर्थाने ते आव्हान आहे, कारण आता अनुकूलतेचा काळ आहे आणि त्याच्यामुळे प्रामाणिकपणाने निस्वार्थ बुद्धीने मी काम करतो. पण समजा उद्या कोणी म्हणायला आलं की तुम्हाला एक काहीतरी खुर्ची एक मिळते आहे, तुम्ही बसा तिथे, मी नाहीच म्हणेन पहिल्यांदा. तर म्हणतात नाही, देशाकरता आवश्यक आहे. आता पुष्कळ देशाकरता आवश्यक आहे म्हणताना म्हणणाऱ्यांकरता आवश्यक आहे की देशाकरता आवश्यक आहे? बरं, ते म्हणतात तर कधी कधी मलाही असं वाटून जातं देशाकरता आवश्यक आहे का, विचार करावा का. हे जे विचलन आहे या अनुकूलतेलाही मी एक संकट मानतो. याच्यात दोन धोके असतात. एक ही जी लोकप्रियता मिळते ही वाईट आहे, आणि दुसरं लोकप्रियतेपोटी किंवा संघटन मोठं झाल्यामुळे
शक्ती वाढल्यामुळे साधन समृद्धी असते. मी जिल्हा प्रचारक होतो किंवा इथे नागपुरात 80च्या दशकात प्रचारक होतो. तर मला एक स्कूटर होती. ती 1962मध्ये पहिल्यांदा व्हेस्पा स्कूटरवाल्यांचा एक कोटा महाराष्ट्राला मिळाला. तर इथे काँग्रेसची राजकीय मंडळी होती, त्यांच्याशी बोलून 2 त्यातल्या संघाला मिळाला, म्हणजे विकत घेतल्या, पण 2 अलाउड झाल्या. त्याच्यातली एक 1980मध्ये ती मला मिळाली. तोपर्यंत त्या पुरातली घरं बांधायला पत्रे बित्रे सगळे त्याच्यावर वाहून ती खिळखिळी झाली होती. ती स्कूटर मी चालवायचो आणि प्रसंगी सायकलवर फिरायचो. आज आता तितकं स्वतःला उगीचच शरीर कष्टात घालायची जरूर नाही आहे आणि गती वाढायची आहे कामाची, तर आहे, वाहनांची सुविधा आहे. अकोल्याला मी प्रचारक होतो, तर ते कार्यालय म्हणजे एका अर्थाने भूतबंगलाच होता. ते खालचा दरवाजा दोराने आपटला लावताना तर वर ट्यूबलाईट लागायचा, अशी स्थिती होती. आता तिथे एक चांगलं पक्क्या बांधणीचं कार्यालय झालं आहे. या सोयी वाढल्या. या सोयीचे आम्ही जोपर्यंत मालक आहोत तोपर्यंत ठीक आहे. या सोयी जर आमच्या मालक झाल्या तर कठीण आहे. पूर्वी कोणी ओळखत नसे. मी पूजनीय गुरुजींच्याही जीवनात असे प्रसंग आहेत की दिल्ली स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर ते बसले आहेत, होल्डर टाकून त्याच्यावर. आबाजी गाडी लेट आहे की नाही पाहायला गेले आहेत आणि जनांचा प्रवाह चारी बाजून चालला आहे. त्यांच्या खिसगंटीतही नाही संघाचा कोणी सरसंघचालक बसला. असंच भुसावळला रज्जूभाईंनाही एकदा बसावं लागलं होतं. पण आता नाही. आता एकदम मी येतो हे 2 दिवस अगोदरच वार्ता मिळते, फोटो बिटो येतात आणि तुम्ही काय काय म्हणता, तर एक स्टेटस होतं. तर हे स्टेटस आणि कम्फर्ट या 2 आपत्ती आहेत. ह्याच्यातून आम्हाला जायचं आहे. दत्तोपंत असं म्हणायचे, स्टेटस लविंग नेता आणि कम्फर्ट लविंग कार्यकर्ता म्हणजे संघटनेचा बट्ट्याबोळ. हे होता कामा नये, ह्याच्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष. बरं, हे होता कामा नये, ह्याच्यातलं काही अगदी स्वाभाविक आहे, काही स्वाभाविक आहे. आता राम मंदिराच्या तिथे मला बोलावलं तर संघाने त्या आंदोलनात इतका मोठा सहभाग केला आहे, तर जे संघाचे सरसंघचालक असतील त्यांना बोलवावंच लागेल त्यांना, आणि मलाही जावंच लागेल तिथे. तर मी दिसेन टी व्हीवर लोकांना. याला मी नाही थांबवू शकत, पण मी दिसलो की नाही हे नंतर पाहणे गुगलवर, हे मी थांबवू शकतो ना. आम्हा सगळ्यांनाच हा विवेक ठेवून या अनुकूलतेच्या कंटकांमधून सुद्धा पार व्हायचा आहे, हे भान ठेवून चालणे. अशा काही गोष्टी आहेत. पण संस्था संघ नसल्यामुळे हे करणं सोपं आहे, हे करायचं आहे, हे आमच्या लक्षात असलं की हे होईल. रस्ता आमचा ठीक आहे, आमच्याजवळ सत्य आहे, आपण सगळ्यांना जोडू इच्छितो, कोणालाही तोडू इच्छित नाही, आणि आपलं राष्ट्र उभं राहील ते जगाला जोडेल, जगामध्ये कोणालाही तोडणार नाही, हा त्याचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे हे कार्य सत्य आहे. त्यामुळे म्हणण्यासारखं आव्हान त्याच्यासमोर असं घेणार नाही. सत्य न मरते दळवारे हा नियम आहे. सत्यमेव जयतेचा आपला देश आहे. परंतु आव्हानं नसली तरी परिस्थिती असते, आणि त्याच्यामुळे सजगतेने सावधानतेने पुढे चालत राहणे. आणि हे ज्या ध्येयनिष्ठेमुळे आणि कार्यकर्त्यांकरता असलेल्या आत्मीयतेमुळे आणि कार्यसिद्धी व्हावी म्हणून आपल्यावर स्वतः घालून घेतलेल्या अनुशासनाच्या बंधनामुळे सफल होतं, ते कायम ठेवणं हे कार्य आम्हाला करावं लागेल. मला वाटते देशापुढच्या सुद्धा ज्या आव्हानांचा विचार करतो आपण, ती इतकी अनेकविध आणि इतकी जास्त आहेत, यादी केली तर 5, 7, 10 हजार समस्या काढता येतील. आणि प्रत्येक प्रांतात प्रत्येक वर्गाच्या निरनिराळ्या समस्या आहेत. परंतु मुळात काय आहे? मुळात हेच आहे, हा आपला देश आहे, आपण सगळे एक आहोत. या देशाकरता आणि या जनाकरता जल, जमीन, जन, जंगल, जानवर हे आपलं स्वरूप आहे. आपण एका राष्ट्रभावनेने बांधलेले लोक आहोत. प्राचीन आपलं राष्ट्र आहे, जगाला त्याची जरूर आहे, ते उभं राहिलं पाहिजे, हे माझं काम आहे असं म्हणून जगणारा सामान्य माणूस, हे मूळ आहे. हे जर उभं राहिलं तर या सगळ्या समस्या
फार लवकर अंतर्धान होतील इतकी शक्ती या समाजाची आहे. ती शक्ती ओळखून आम्हालाही काम करावं लागेल. आणि मला असं वाटतं की ज्या संस्थांची तुम्ही नावं घेतली, ज्यांनी शतकोत्तर आव्हानांची बात केलेली आहे, त्यांना लहान प्रमाणात स्मॉल स्केलवर याच गोष्टींचा अंगीकार करावा लागेल. मला वाटतं या व्याख्यानमालेच्या समारोपात यापेक्षा जास्त मी सांगावं असं मला योग्य वाटत नाही. जेवढं मी सांगितलं तेवढं आपण शांतपणाने ऐकून घेतलं त्याबद्दल आपले धन्यवाद देतो आणि माझे 4 शब्द